नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 24 ऑक्टोबर 2024ला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे। दिवाळीच्या 4 दिवस अगोदर गुरुपुष्यामृत योगाचा आपल्या सर्वांना लाभ करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण काय उपाय करू शकतो याची माहिती सांगणार आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते। लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होते। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे सगळं काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला आपण गुरुपुष्यामृत योगाची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया, जेणेकरून जे कोणी पहिल्यांदा याबद्दलची माहिती ऐकत असेल तर त्याला सुद्धा समजेल गुरुपुष्यामृत योग म्हणजे नेमकं असतं काय। गुरुपुष्य समायोगे सिद्धयोगः प्रकीर्तितः। गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुवार आणि पुष्य नक्षत्र योग। आपल्या संस्कृतीमध्ये हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो। या दिवशी गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रीतिरिवाज पार पाडले जातात। या मुहूर्तावर ही कार्य केल्यास त्यात लाभ होतो असं म्हटलं जातं। तुम्ही सुद्धा अगदी लहानपणापासून एक शब्द नक्की ऐकला असेल तुमच्या घरच्या लोकांकडून की आज गुरुपुष्यामृत योग आहे, गुंजभर का होईना सोनं अवश्य घे। हा दिवस खूप चांगला मानला जातो। पुष्ययोग गुरुवारी किंवा रविवारी असेल तर त्याला खूप जास्त महत्त्व असतं। त्यावेळी त्या योगाला गुरुपुष्यामृत किंवा रविवारी आला तर रविपुष्यामृत योग असं म्हटलं जातं। आपल्याकडे हा योग अक्षय तृतीया, धनत्रयोदशी, दिवाळी या सणांएवढाच महत्त्वाचा मानतात। गुरुपुष्यामृत योग गुरुवारी ज्या कालावधीमध्ये चंद्र पुष्य नक्षत्रात दिसतो तो गुरुपुष्य योग काल होय। त्याचा गुरुग्रहाशी काहीच संबंध नाही, तसेच अमृताशी सुद्धा नाही। 2500 वर्षांपूर्वी रोम नगरीमध्ये 7 दिवसांचे बाजारचक्र होते। 1, 2, 3 असे मोजून 7 दिवस झाले की लोक बाजाराला जायचे। या दिवसांना नावं दिली तर सोय होईल असं त्यांना उमगलं। त्यावेळी आकाशातील 7 ग्रहांना आधीच नावं दिलेली होती। मग तीच नावं 7 वारांना ठेवली आणि मग ग्रह आणि त्या दिवशी असलेला वार अशी सांगड घातली गेली। मग चंद्र पुष्य नक्षत्रात असणं आणि त्या दिवशी गुरुवार असणं असा हा गुरुपुष्यामृत योग। आपल्याकडे मुहूर्तांना विलक्षण महत्त्व आहे, म्हणजे बरंच काही आपण शुभ मुहूर्त पाहून करतो। मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात म्हणजेच शुभारंभ करत असतो। मुहूर्तांची निर्मिती कशी झाली हे पाहणे सुद्धा कुतूहलाचे आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्र मानली गेली आहेत। या नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र विशेष शुभ आहे असं मानलं जातं। ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्र शुभंकारी, वृद्धिकारक आणि समृद्धीदायक आहे असं म्हटलंय। गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास तो दिवस अत्यंत शुभ मानला जातो। हा दिवस शुभ नक्षत्र आणि शुभ दिवस यांचा संयोग, संतुष्टी आणि पुष्टी देणारे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मानलं गेलेलं आहे। शुभ नक्षत्र व 7 वारांमध्ये गुरुवार शुभ म्हणून त्याच्या संयोगातील गुरुपुष्यामृत योग देखील अत्यंत शुभ। कोणत्याही कार्यात यश देणारा, नशीब बदलणारा, इच्छित फल प्राप्ती करून देणारा गुरुपुष्यामृत योग आहे असं म्हटलं जातं। गुरुग्रहाला आपण ज्ञान आणि यशस्वीतेचे प्रतीक मानतो, म्हणून या योगाच्या काळात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा शुभारंभ देखील केला जातो। शुभ कार्य आणि गुरुपुष्यामृत योग यांचा अगदी जवळचा संबंध आहे। या योगावर जप, तप, ध्यान, दान इत्यादी कार्य केली जातात। तसेच अनेक शुभारंभ जसे शैक्षणिक शुभारंभ, घर बांधणी, सोने खरेदी इत्यादी देखील केले जाते। स्थायी स्थिर नक्षत्र म्हणून पुष्य नक्षत्राकडे पाहिलं जातं। त्यामुळे या योगावर केलेले सर्वच व्यवहार स्थिर सौख्य देणारे असतात असं म्हटलं जातं। सोने हा अतिशय मौल्यवान धातू। आपण भारतीय सोने या धातूला अधिक महत्त्व देतो। पूर्वापार एक बिनधोक आणि हक्काची गुंतवणूक म्हणून आपण सोन्याकडे बघतो। गुरुपुष्यामृत योगावर केलेली सोने खरेदी कधीही वाया जात नाही, त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहते असं म्हणतात। पण आज थोडं का होईना सोनं घ्यायचं म्हटलं तर भरपूर महागाई आहे। सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत। पण तुमची परिस्थिती चांगली असेल आणि तुम्ही सोनं या महागाईत सुद्धा घेऊ शकत असाल तर हरकत नाही। मात्र ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही आहे किंवा मग आपण त्याऐवजी दुसरा काही चांगला उपाय करू शकतो का असं वाटत असेल तर मी तुम्हाला तो उपाय आता सांगते। सर्वात पहिल्यांदा आपण गुरुपुष्यामृत योगाची वेळ जाणून घेऊया। ती अत्यंत महत्त्वाची आहे जाणून घेणं।
गुरुपुष्यामृत योग सकाळी 6:38 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळीसुद्धा 6:38 तो संपणार आहे। तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी काय करायचं आहे, संपूर्ण दिवस अतिशय चांगला असतो, पण आपण लक्ष्मी येण्याची वेळ कधी मानतो तर ती संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळी आपण जेव्हा देवाजवळ दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो, तर त्याला गोधुली बेला, गोरज मुहूर्त किंवा लक्ष्मी येण्याची वेळ अशी बरीचशी नावं आहेत आणि त्यांनी आपण ओळखतसुद्धा असतो। तर आपल्याला त्या वेळेत काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आपल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे। तुम्ही फक्त हळदीचं पाणी तयार करायचं आणि त्या हळदीच्या पाण्याने माता लक्ष्मीच्या मूर्तीला स्नान घालायचं। तुमच्याकडे मूर्तीऐवजी फोटो असेल तर तुम्ही फोटोवर थोडंसं हळदीचं पाणी शिंपडू शकता आणि स्वच्छ कापडाने मातेचा फोटो पुसून घेऊ शकता। त्यानंतर एकदम साधीसुधी पूजा करायची। तुमच्याकडे समजा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला सुद्धा तुम्ही हळदीच्याच पाण्याने स्नान घालू शकता। पूजा करायची म्हणजे काय, एक तुपाचं निरांजन लावायचं, दिवा लावायचा आणि देवीला हळदी कुंकू वाहायचं, फूल वाहायचं, नमस्कार करायचा, धूप देखील लावायचा। देवीसमोर हवं तर तुम्ही थोडीफार रांगोळीसुद्धा काढू शकता। आता गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून जरी सकाळी आपण देवी लक्ष्मीला इतर देवी देवतांच्या मूर्तीसोबत स्नान घातलेलं असेल तरी पण संध्याकाळीसुद्धा आपल्याला हे काम करायचं आहे। कारण बघा, धनत्रयोदशी असेल, दिवाळीचं लक्ष्मीपूजन असेल, तेव्हासुद्धा पूजेच्या वेळा आपण संध्याकाळीसुद्धा देवीला स्नान घालतोच की, त्यामुळे हे सुरुवातीला करायचं। त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे, ज्याला आपण सुघड म्हणतो, जे आपण संक्रांतीमध्ये सुद्धा वापरतो। तर तो मातीचा छोटासा घट किंवा बोळकं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे बसतील तेवढे तांदूळ टाकायचे आहे। म्हणजे आता बोळकं नक्की केवढ्या आकाराचं आहे, त्यामध्ये किती तांदूळ बसतील एवढे तांदूळ तुम्ही त्यामध्ये टाकायचे। हवं तर तुम्ही काय करायचं, ते तांदूळ खाली जेव्हा एखाद्या भांड्यात असतील तेव्हा त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही ते पिवळसरसुद्धा करून घेऊ शकता, किंवा मग तसंही आपण हळकुंडसुद्धा ठेवणार आहोत, मग ते तांदूळ नंतरसुद्धा पिवळे होतील, त्यामुळे पिवळे केलेच पाहिजे असं काही नाही। पण मग तांदूळ त्यामध्ये सुरुवातीला टाकायचे। त्याच्यानंतर त्या तांदळामध्ये आपल्याला एक लेकूरवाळं हळकुंड ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या तांदळामध्ये 10 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं अशा पद्धतीने 11 रुपये ठेवायचे आहे। समजा तुमच्याकडे 10 रुपयाचं नाणं नसेल तर मग तुम्ही 1-1 रुपयाची 10 नाणी आणि परत वरून 1 रुपया, म्हणजे अशी 1-1 रुपयाची 11 नाणी त्या तांदळामध्ये अशी रुजवून ठेवायची आहे। अजून तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे, जे सुगंधित अत्तर, जसं की हिना अत्तर, यालासुद्धा खूप महत्त्व आहे। किंवा तुम्ही देवपूजेमध्ये देवांना लावण्यासाठी काही अत्तर आणलेलं असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता। आणि नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फक्त हळकुंड, त्याचबरोबर तांदूळ आणि 11 रुपये, म्हणजे 1-1 रुपयाची 11 नाणी एवढंच टाकलं, या 3च वस्तू टाकल्या तरी पण चालेल। आता या वस्तूंचं नेमकं महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते आणि याच वस्तू का टाकायच्या। बघा, तांदळाचं महत्त्व हे आहे की तांदळाला आपण पूर्णान्न मानतो आणि देवपूजेमध्ये सुद्धा अक्षता म्हणून अखंड तांदळांचा वापर होतो। समजा आपण नुसती पोळीच केली तर आपलं पोट भरेल का? आपल्याला असं वाटेल की अरे भाजी पाहिजे होती, याच्याबरोबर चटणी पाहिजे होती, काही का होईना पाहिजे होतं। म्हणजे काय, तिथे आपण बनवलेली पोळी भाकरी ही अर्धच अन्न आहे असं आपण म्हणतो। तसं आपण भात जर बनवला, भलेही तो आपण पांढरा भात बनवला तरी पण आपण तो खाऊन आपलं पोट व्यवस्थितपणे भरू शकतं। किंवा भाताचे आपण अनेक प्रकार करतो किंवा त्यापासून आपण खीर बनवतो, तरी पण तेवढी खाऊनसुद्धा आपलं पोट भरू शकतं। म्हणूनच तांदळाला पूर्णान्न म्हणतात। तर पूर्ण एक गोष्ट असल्यामुळे तांदळाचा समावेश आपल्याला या बोळक्यामध्ये करायचा आहे किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या या उपायामध्ये करायचा आहे। दुसरी गोष्ट आहे हळकुंड। तर हळकुंडाला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं। तिथे सुद्धा शब्द काय येतो, वृद्धी। वृद्धी म्हणजे काय, वाढ। त्यामुळे लेकूरवाळं हळकुंड, हळकुंड घेताना त्याला फाटे फुटलेले असले पाहिजे अशा पद्धतीचं हळकुंड तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे। आणि पैसे म्हणजे काय, धन, आणि धन म्हणजे काय, माता लक्ष्मी। म्हणजे एक प्रकारे पैशांचा संबंध माता लक्ष्मीशी येतो आणि लक्ष्मीकारक वस्तू म्हणून आपण याच्यामध्ये 1-1 रुपयाची 11 नाणी टाकत आहोत। 11 ही एक शुभ संख्या मानली जाते, त्यामुळे हे 11 रुपये किंवा 11 या संख्येचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं। पूर्वीच्या काळी हा उपाय करताना 1-1 रुपयाची नाणी तर तेव्हा नव्हती, पण त्याऐवजी कवडीचा वापर व्हायचा। म्हणजे कवडीसुद्धा पैशाच्या स्वरूपातच देवाणघेवाण करण्यासाठी किंवा चलन स्वरूपात वापरली जायची। तर इथे आता आपण पैसे असतात म्हणून 1-1 रुपयाची 11 नाणी टाकत आहोत। आणि अत्तर टाकण्याचं कारण हे आहे
की अत्तर म्हणजे एक सुगंधित आहे आणि सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते किंवा प्रसन्न होते। त्यामुळे अत्तर वापरताना सुद्धा तुमच्याकडे हिना अत्तर असेल किंवा देवपूजेसाठी लागणारं अत्तर द्या, असं तुम्ही देवपूजेचं सामान जिथे मिळतं तिथून मागून घ्या। उगाच कोणतंही अत्तर तिथे लावू नका आणि नसेल तर नाही लावलं तरी काही हरकत नाही। तुम्हाला फक्त तांदूळ, हळकुंड आणि पैसे एवढं जरी तुम्ही त्या बोळक्यात टाकलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवी लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र म्हणा किंवा तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता। आता मंत्र कोणता म्हणायचा मी तुम्हाला सांगते। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अजून एक ओळीतला मंत्र ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि मंत्रांचा प्रभाव एकदा त्या सर्व गोष्टींवर झाला की तुम्हाला त्या बोळक्यावर म्हणजे सुगडावर पिवळ्या किंवा लाल रंगाचा कपडा लावायचा आहे आणि एक छोटीशी दोरी घेऊन त्या कपड्याने तुम्हाला ते बोळकं किंवा सुगड बांधून टाकायचं आहे, त्याला गाठ मारायची आहे। म्हणजे कपडा वरून लावायचा, एक प्रकारे आपण त्या सगळ्या गोष्टी बोळक्यामध्ये झाकून टाकत आहोत अशा पद्धतीने, आणि वरून एखादी छोटीशी दोरी लावून त्या गोष्टी पॅक करून टाकायच्या। हवं तर मी तुम्हाला एक चित्र पण दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि नंतर हे सगळं भरलेलं जे काही बोळकं आहे म्हणजे सगळ्या गोष्टींनी आपण पॅक केलेलं जे बोळकं किंवा सुगड आहे तो आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्याला आपल्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तो ठेवायचा आहे रात्रभरासाठी। म्हणजे फक्त सकाळी 6:30 किंवा 6:38 होण्याची वाट आपल्याला पाहायची आहे, तोपर्यंतच घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा घट ठेवायचा आहे। नैऋत्य दिशा का तर नैऋत्य दिशा स्थिरतेचं प्रतीक मानली जाते आणि नैऋत्य दिशेला समजा आपल्या घरात पैशाची तिजोरी जरी आपण ठेवली तरी पण त्यामध्ये लक्ष्मीचा ओघ हा हळूहळू वाढत जातो। बाकी दिशांचं म्हणाल तर काही दिशांचं महत्त्व हे आहे, त्या दिशेला आपण चुकूनसुद्धा तिजोरी ठेवली तर आपले पैसे वाया जातात, तिथे अजिबात ते वाढत नाही। त्यामुळे नैऋत्य दिशा ही स्थिरतेचं प्रतीक असल्यामुळे आणि पुष्य नक्षत्र हे सुद्धा स्थिरतेचं प्रतीक असल्यामुळे आणि गुरुपुष्यामृत योग हा त्यासाठीच महत्त्वाचा असल्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तुम्ही रात्रभरासाठी नैऋत्य कोपऱ्यामध्ये हा सगळ्या गोष्टी भरलेला आणि झाकलेला घट तिथे ठेवून द्या। त्याच्यानंतर सकाळी शुक्रवारी लवकर उठायचं, आंघोळ वगैरे करायची आणि तो घट तुम्हाला उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे। जोपर्यंत पुढचा गुरुपुष्यामृत योग येत नाही तोपर्यंत तुम्ही तो घट अजिबात उघडून पाहायचा नाही। जेव्हा पुढचा गुरुपुष्यामृत योग येईल तेव्हा तुम्ही तो घट उघडायचा, त्यातले तांदूळ वगैरे खराब झाले असतील किंवा हळकुंडाला सुद्धा बऱ्याच वेळा लवकर अळ्या-जाळ्या लागतात तर मग त्या गोष्टी तुम्ही बदलायच्या आणि जी काही 1 रुपयाची नाणी असतात ती तुम्ही स्वच्छ धुवून पुसून पुन्हा याच पद्धतीने वापरू शकता। म्हणजे हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृत योगाला कायम करायचा। अशा पद्धतीने वर्षभरामध्ये जेवढे गुरुपुष्यामृत योग येतात तेव्हा तुम्ही हा उपाय केला किंवा 6 महिने जरी म्हणजे 6 महिन्यात समजा 2दा गुरुपुष्यामृत योग आला किंवा एकदाच आला तर तुम्ही एकदा जरी हा उपाय केला तरी पण तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खुले झालेले असतील, तुमच्याकडे पैशांचा ओघ हा वाढलेला असेल आणि खूप चांगला अनुभव याद्वारे येतो। तुम्ही नक्की या गुरुपुष्यामृत योगाला याचा फायदा करून घ्या, लाभ करून घ्या। दिवाळीच्या अगदी तोंडावर आलेला गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे प्रत्येकाने याचा वापर करून घ्यावा आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचं सगळं काही चांगलं व्हावं अशीच मी प्रार्थना करते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।